आपण गोदरे गावामध्ये आहोत. आपल्या समोर जे बसलेले आहेत ते लक्ष्मण गेनू मांडवे हे गोदऱ्यातील शेतकरी आहेत. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो काही शेजारी आहे तो सातत्यानं त्यांचा बांध करतोय, तर तो सर्वे बांध आहे त्यांचा, यांचा गट वेगळा आहे. असं असलं तरी तो त्यांचा बांध करतोय, त्यांना त्रास करतोय, वारंवार त्यांच्या तक्रारी देखील झालेल्या आहेत. तर त्यांनी आता माझ्यासमोर एक गाव नकाशा देखील ठेवलेला आहे आणि त्यांनी ज्यांच्याकडनं जागा खरेदी केलेली आहे म्हणजे मुंडे, मारुती गणपत मुंडे यांचं या ठिकाणी कागद देखील आहे. खरेदी जो काही साठेकत त्यांच्यामध्ये झाला आहे त्या साठेकताचा हा कागद देखील आहे. आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यांच्याशी. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नेमकी अडचण आहे आपली, जरा सुरुवातीपासून सांगा थोडी. इथं आमच्या शेजारी एक वकील आहे, वकील साहेब. ते आम्हाला वारंवार साहेब त्रास देतात. म्हणजे आमचा सर्वे बांध आहे, तो सर्वे बांध या वर्षी आणि तुमच्यामध्ये तो सर्वे बांध या वर्षी थोडा कोर, त्या वर्षी थोडा कोर, असं प्रत्येक वर्षी कोरीत 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 इकडे आमच्या इकडे चाललाय. मला एक सांगा, तुमच्या याची मोजणी झालेली आहे का दोन्ही गटांची? नाही झालेली. म्हणजे कोणाचं क्षेत्र किती आहे काय कोणाला माहिती नाही माहिती. तो त्याला मी सांगितलं, म्हणला मोजणी आण तू, आणि तुझा निघाला 1 फूट निघू 2 फूट निघू, त्याच्या जास्त मी 1 2 4 फूट माझ्याकडून घे, पण असं कृत्य करू नको. म्हणजे समजा त्याचं 2 फूट निघाले तर तुम्ही अजून 2 फूट सोडून देणार नाही चौकशीने? हो. पण विनाकारण असं बांध करून तो मोजणी जाणीत नाही आणि तो मला म्हणतो मोजणी आणतो. मी त्याला एवढाही तयार झालो साहेब का आपण दोघांमध्ये मोजणी आणू, सर्व हद्द. मग काय हरकत आहे जर सर्वेचा हद्द निश्चित होत असेल तर? मला म्हणला 15 तारखेपर्यंत मी मोजणी आणतो, आणि 15 तारीख होऊन गेली ह्या महिन्याची. आणि आता 2-3 दिवस झालं त्यांनी इथं JCP आणून त्या JCPच्या साह्याने, मी नव्हतो घरी, माझी मंडळी होती, तिने हरकत केली. तर ते म्हणले, तिला बोलायला लागला, तू येडी बाई, तुला काही कळत नाही म्हणून. बर, कुठे आहेत ते? बोलवा ना त्यांना. आहे कोणी? बसा नाही इथं. तुम्ही प्रत्यक्ष होतात, नेमकी काय घटना झाली तिथं? आधी सुरुवातीला त्यांनी JCP लावलेला, तेव्हा मी त्यांना म्हणले दादा इकडे तुम्ही त्या बांधाला धक्का लावू नका, तुम्ही आणले JCP तर तुमचं काम करून घ्या. मला बोलले हो नाही, मी कशाला तुमच्या बांधाला धक्का लावू, काय करू, मला काय करायचंय, माझ्या पद्धतीने माझं मी करून घेतो. म्हणलं ठीक आहे. मग मी काय बोलले नाही त्यांना. मग मी घरी आल्याच्या नंतर थोडंसं इथं काम वगैरे गेलं, नंतर मला दिसलं JCP पार इकडे जवळ आलेलं. तर मग मी खाली गेले. मी म्हणलं का हो, तुम्हाला सांगितलं ना म्हणलं का बांधाला धक्का नका लावू, हे नका लावू. म्हणले काय कसं कोरलंय तुम्ही इकडं, नाही का? तर ते म्हणले मग माझं पाणी कसं जाणार इथून, मग हे कोरलं नाही तर. मग मी म्हणले तो तुमचा प्रश्न आहे ना, पण तुमच्या याच्यातून घ्या ना तुम्ही काढून, आमच्या इकडे कशाला कोरताय म्हणलं. तुमच्या हातीतून तुम्ही तुम्ही काढून घ्या, आमच्या इकडे कसं काय कोरताय तुम्ही म्हणलं. तर म्हणलं तुला काय येडे बायला, तुला काय कळत नाही. म्हणलं येडी मी काय दगडी मारते का, काय करते म्हणलं, तुम्हाला चांगलं सांगते. म्हणते तुला माहितीये का, तुला असं आहे का, तू आता आली हे झालं तुला माहिती. म्हणलं माहित जरी नसलं तरी पण आता मी एवढ्या वर्ष झालं आली, म्हणलं सांगते हे करते. म्हणलं मला माहित असल्याशिवाय मी काय तर मला बोलते का तसं. मी एवढं पण त्यांना समजावून सांगितलं. मग ते JCP वाली ती पोरं होती त्यांना बोलवलं, म्हणलं बाळा इकडं काय उकरू नको, इकडं आमचं बांध आहे, त्यांचं काय आहे त्यांच्या प्रमाणे तू करून दे. मग ते म्हणले हो मावशी असं तसं नाही, आम्ही देतो तुमचं बुजवून. म्हणले तिचं काय ऐकते नाही, ते बुजवायचंच नाही, असंच राहू दे. ते म्हणले नाही असं नाही होणार, तुम्ही त्यांचं आम्ही हे बांध उकरले, आम्ही आमचं बुजवून देणार आहेत. मग असं वगैरे मी त्यांना सांगितलं, पण ते काय ऐकतच नव्हते. असं बडबड करत होते, तुझ्या नवऱ्याला बोलव, असं कर, मी तुझ्या नावाची कंप्लेंट देतो आताच जाऊ, नाही का. म्हणलं द्या. म्हणलं आम्ही काय केलं एवढं, तुम्हाला चांगलं शिस्तीनेच सांगितलंय, आम्ही काय एवढं कंप्लेंट वगैरे करायसारखं आम्ही काय बोललोय. म्हणलं तुम्हाला चांगलं सांगतोय ना एवढं समजून, तरी म्हणलं तुम्ही असं आडव्यात बोलताय, कसं काय बोलायचं. मग म्हणलं तुम्हाला हे असं वादवाद झालं. मला एक सांगा माणूस साहेब, आता ही जी गट नंबर कुठला तुम्ही आता 116 ना, ती तुमची खरेदीची जागा आहे असं कळतंय? हो. किती क्षेत्र आहे तिथं? ते 17 की 16 गुंठे असेल. बर. आता म्हणजे ते तुमच्याकडे पूर्वापार कसायला तुमच्याकडेच आहे? माझा जन्म 70चा आहे, तेव्हापासून आम्ही जमीन कसतोय. काय नंतर त्यांनी ही खरेदी घेतलेली आहे कोणी मुंडेंनी, आणि मग त्याच्यावरून आमचा वादविवाद झाला. आणि मग ही जमीन त्यांनी आम्हाला म्हणले तुम्ही शेजारी, तुमचं जनावर आलं आमचा माल खाला तर भांडणं त्यांना होण्यापेक्षा ही तुम्हाला ठेवा. हा. मग त्यांना आम्ही 1,60,000 रुपये दिले आणि ती साठेखत करून घेतले. त्यांची काहीच अडचण नाही ना. मग ती खरेदी कितकं नाही मारून घेतलं त्याचं? आता ते मयत व्यक्ती झाली त्यामुळे ते लांबलं जरा. म्हणजे परवानगी राहिली त्याची? परवानगी राहिली म्हणजे ते जेव्हा परवानगी असतील तेव्हा तुम्ही पुढचा व्यवहार करून? परवानगी आणायचं त्यांच्याकडे होता ना.
मग त्यांचं असं म्हणणं आहे, जे तुमचे शेजारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जागाच तुमची नाही, ती जागा मुंडेंची आहे. अहो पण ताबा आमचे, आम्ही करतोय खातोय ना, हम्म, बरोबर का नाही? हम्म. म्हणजे तुमचा आता व्यवहार पण झालाय. आता हे हो. कागद, हा जो कागद आहे हा याच्यावर दिसते तुमचा व्यवहार देखील झालेला आहे साठी. आणि त्या माणसांची काही अडचण नाही ना, काय आहे का अडचण? काय ते म्हणजे आता ते जे कशाला मुंडे बांधतील? कंपनी त्यांची तुमची काय अडचण हो, नाही. आता त्यांनी फोडला असता तर त्यांना त्यांचं आमची त्यांची काय असेल तर, आता त्यांनी फोडला, त्यांनी फोडला, मग त्यांचं काय असतं तर त्यांना रग लागले असते, बरोबर? हम्म. आता हा, रग त्यांनी कोणाला- व्यवहार केलेलाच म्हटलं हा, ते काय म्हणतो. हा. रग आम्हाला लागले ना, म्हणून आम्ही बोलतो. आणि तिथं तर फोडले पण खाली तो जो 114 नंबर आहे ना शेवटला, तो बी ते फोडले की त्यांनी मग. 114 बी तुमचाच आहे का? हो, म्हणजे 2 ठिकाणी तुम्हाला हे लगतदार आहे का? हा तो येऊन तिथून अख्खा सर्व बांधे का? हा, इथून तिथून अख्ख्या सर्व बांधे हम्म. फार गावच्या विहिरीपर्यंत लागा गेला तर वर. म्हणजे तुम्ही तुमचं क्षेत्र वरती आहे आणि त्यांचं क्षेत्र थोडं खाली आहे खाली, गावाला. हा. आता कधीपासून चालू आहे सगळा त्रास? हा त्रास जवळजवळ आता बघा, त्याचे वडील वारल्यापासून जसे तसे त्यानं त्या जमिनीवर ताबा घेतला तेव्हापासून त्याचा हा त्रास आहे. त्याचा भावाचा त्रास नाही, बहिणीचा त्रास नाही. हा म्हणतो मी वकील आहे, तुला कोर्टात बघून घेईल, तुला असं करेल तसं करेल. आम्ही काय करायचं? म्हणजे वकील आहेत ते म्हणून तुम्हाला ते भीती दाखवत आहेत का हो. कायद्याची? बरं, त्यांना मी म्हणते मोजणी आणा, मी देतो काढून, ते बी आणत नाही ना. मग आम्ही काय करायचं सांगा तुम्हीच? मग तुम्ही तंटामुक्तीत किंवा इकडे तिकडे कुठे गेले नाही का? तंटामुक्तीचा अर्ज केला तर साहेब, तर तंटामुक्ती अध्यक्ष म्हणला रविवारी तारीख फिक्स धरतो. मग मी रविवारची आजची सुट्टी टाकून मी आज आलो. तुम्ही इथं नसता? नाही इथं कोणी इथं कोणीच नसतं, तिकडेच असतात. तिकडे असतो पुण्याला. तुम्ही पुण्याला असता? हो, मग त्याचा हा गैरफायदा घेतो. हा, जे तुम्ही इथं पुण्याला असता त्याच्यामुळं इथं कोणी नसतं बघायला, त्याच्यामुळे तो आपलं हो उकरीतो थोडं थोडं हो. थोडं. आणि साहेब मग तिथं माई सोलर आहे, तो 1 वर्ष तिने त्याने एवढा त्रास दिला का तिथं त्याची जागा आहे ना, ते तिथं ब्लास्टिंग मारायला लागला होता. बर. आणि तो सोलर उडून द्यायचा त्याची तयारी होती. मी तिथं बसून राहिलो. त्या ब्लास्टिंगवाल्याला म्हणला घे तू होल, मी इथंच बसून राहतो म्हणला. काय मी काय उठणार नाही, बघ तुला काय करायचं. म्हणजे एवढापर्यंत त्याचा त्रास आहे साहेब. म्हणजे जाणीवपूर्वक बनवून हा, जाणीवपूर्वक ब्लास्टिंग करायची, याचा सोलर फोडून द्यायचा. बरं आपला काय त्रास? माझा आपला काय त्रास ठीक आहे ना, पण आपला काय त्रास नाही, त्याला काय नाही, तरी हा माणूस असं वारंवार मी उलट साहेब त्याला सहकार्य केले. सहकार्य असं केलंय का त्याचा बांध फुटला होता. माझ्या विहिरीचा अख्खा डबार त्याला तिथं गाड्या दिलाय. आणि आजही मीडिया समोर सांगतो का ते जर उकारलं ना अख्खा डबार, त्याच्याकडून 1 रुपया किंवा त्याचा चहा सुद्धा पिला नाही साहेब. एवढं तरी तो असं दगड करतो. वगैरे सगळे दिले ती डेअरीचे आम्ही. जाऊ दे, शेजार धर्म आहे, असं नाही आपण करायला पाहिजे, पण तो तसं वागतच नाही ना. आणि माझं तर कोरले. आता बघा तिथं ती एक बाई येईल, ती बिचारी रणके मुंडके काय, तिचा पण बांध फोडलाय. आणि वर पांडुरंग रेंगडे अध्यक्ष, त्यांचा बी बांध फोडलाय. त्यांच्या संघाही बांधणेत काय. हे एवढी इथली गरज इथलं नाही, एवढंच ना, सगळ्यांची तक्रार आहे. सकारात्मक तक्रार आहे. आमची आहे असं नाही, सगळ्यांची तक्रार हा, आहे. चंद्रकांत रेंगडे, त्यांना म्हणतो माझं तिकडे. फासाबाई रेंगडे, ते म्हणतात माझं तिकडे खाली. अरे बाबा तुझं आहे ना, तर तू मोजणी आण, सरकारी मोजणी आण, चिरे ठोक आणि हादी फिक्स करून घे, भांडणच नको ना. हा, बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्यांच्याकडे निघाली तर तुझं तू घे ना. आणि तुला तुझ्याकडे कोण नसेल पैसे तर मी पैसे भरतो तुझ्या मोजणीचे. दोघांच्या मोजणीत तुम्ही पैसे भरा तयार आहे? हो, त्यानं त्याचं क्षेत्र नाही, त्याच्याकडे पैसे म्हणजे नाही. वाद संपावा म्हणून? हो, वाद संपवा म्हणून त्याच्या मोजणीच्या क्षेत्राचे मी पैसे भरायला तयार आहे. त्याचे क्षेत्र काढून घ्यावा, सरकारी मोजणी आणावा, चिरे ठोकावा, हद्दी कायम करावा. मी काही बोलणार नाही. मग अजून काय सांगायचं? पण हा तसा काही करीतच नाही. इकडं उद्या कोर, तिकडं. आता 4 वर्ष झालं चंद्रकांत रेंगडे सगळं भांडणं केली, ते भांडणं सोडली. आता यावर्षी ते आशाबाई रेंगडे, आणि यावर्षी आम्हाला टॉर्चर करले. त्याच्या अगोदर पांडुरंग रेंगडे. नकाशा दाखवा जरा तुमचा, कसा आहे सर्व बांध, कुठून दाखवा जरा. इकडे वरती दाखवा जरा, असं कॅमेऱ्यात दाखवा. हा बघा, बोटांनी कुठे दाखवा. हा बघा, हा सर्वे बांध, हा सर्वे बांध आला. कुठे बोट ठेवा त्याच्यावर. 116, 115 हा सर्वे बांध सरळ आहे. बर. कुठला जे बोट ठेवले ते? हा, हे बोट ठेवले हे 115, 116. हा बघा, सरळ आला. तुमचं आता कुठे नेमकी वाद? ते 116 कुठे आहे तुमचं क्षेत्र? ते हे इथं. हा, तिथं. हा,
आणि ते शेजारी खालून त्यांचं, हा हे त्यांचं. म्हणजे पार हा वरपासून तर खालपर्यंत आखा डोंगरापर्यंत हो गेलेला आहे. डोंगरापर्यंत गेलेले साहेब, ओढ्यापासून तर वरपर्यंत. हम्म. आणि इथं साहेब मी लाईट आणली माझ्या पदर खर्चीना. बरं. काय इथं आकडे टाकतो तो, ह्या पोलवर हे पोलो, याचा काय संबंध आहे? आता एमएससीबीची लाईट आहे समजा, तिथून त्याला कनेक्शन घ्यायचं असेल तर ते घेऊ पण शकतात ना, तुम्ही पैसे भरून विकत घे ना तू. म्हणजे अधिकृत कनेक्शन घे बुवा. हो. हम्म. आणि त्यावेळी त्याला मग म्हणलं आपण लाईट आणू, तर तो म्हणला नाही नाही तुझा तू बघ. मग आता कशाला मला सांगा ना, मी पैसे भरलेत. म्हणजे आता मला हे जे काय- खांबळे आता हे दिसतात हे फक्त तुमच्या घरापुरते आणले तुम्ही? हो आम्ही पैसे भरून आणलेत, तुझे पावते आहेत माझ्याकडं. बरेच खांबळे लागले, 4-5 पाच खांबळे लागले. 5-6 खांबळे दिसतात. मी याचा काय अधिकार आहे ना? त्यांच्याशी बोलले का तुम्ही बुवा? काय हो बोललो, मी तक्रार बी केली, पण त्यांच्या भावाच्या विनंतीला मान देऊन मी म्हणलं जाऊ दे, अडवायचं नाही कोणाला. कुठं तक्रार केली होती? प्रोटेक्शनला? पोलीस स्टेशनला नाही तक्रार केली, इथंच आमची झालती बरं, घरीच, हा, नाही हा, का. हा. पण त्याचा भाऊ म्हणला लक्ष्मण जाऊ दे, मी आलोय. परत त्याने काय केलं तर मला सांग, पण तो राहतो नारंगावला, हम्म. काय हे राहतो जुन्नरला. हम्म. मग मी जाऊ दे म्हणलं, टाकलं तर घ्या तुमचं काम करून, लाईट घ्या, हम्म. असं मी म्हणलं. आता मी जर एमएससीबी तक्रार केली असेल तर मग आपण आता आकडे टाकले ते खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना. खरं आहे, तसं खोटं कसं सांगावं? फोटो काढून ठेवायला लागेल. म्हणजे तुम्ही तुमच्या घरापुरती लाईट आणली, हो, आणि सिंगल फ्यूज आहे साहेब हे त्याच्यावर काय. आकडे टाकून? हो तरी बी आकडे टाकून. तो वकील आहे, मी असं करेल मी तसं करेल, हम्म. अशा भरपूर वेळा त्याने हे केले. म्हणजे घाबरत राहतात. हो, म्हणून मी हे मीडिया बोलवले आज. नाही, मग तुम्ही त्याच्याशी समजा त्याच्या भावाशी बोलले, भावाचं काय म्हणणं आलं त्यांच्या? भाऊ बिचारा चांगले, तो न त्याचं काय म्हणणं नाही. आपण ते कुठेतरी बस समेट घडवायच्या उद्देशाने काय मीटिंग बिटिंग काय बोलले की नाही? काही नाही, तो येतच नाही. ही सगळी जमीन आहे ना यांनी गाठळलेली आहे. जाऊ दे, त्यांचा काय त्यांचं तो- असेल ते आपल्या काय घेणं त्यांचा नाही. काय विषय असेल पण तो येतो ना मग. पण आपण आता त्याचा भाऊ आणि मी लहानपणाचं जोडीदार आहेत, मित्र काय. त्यामुळे मग म्हणलं घे, जाऊ द्या म्हणलं, तू आहे म्हणून. मग यांची तुमची काय चर्चा होती का? हे जे लगतदार आहेत त्यांची तुमची काय चर्चा होती का वादासंदर्भात? बुवा एकत्र बसा किंवा मीटिंग करा, वाद मिटवा, अशी काही चर्चा होती का तुमची त्यांच्याशी? मस्त वेळा झाले त्याच्याबरोबर चर्चा झाली. आता महिना नाही झाला साहेब, मी त्याला म्हणलं मोजणी आण, मी पैसे निम्म पैसे मी देतो, निम्म पैसे तू दे, काय. आणि आपण ह्या सर्व हात कायम करून टाकू ना, म्हणजे कुठं येणार नाही ना काय. करतो म्हणतो आणि करीतच नाही, आणि मग लगेच कोरायला सुरुवात, इकडं कोर तिकडं कोर. ठीक आहे, तर चला आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊ, हो, जिथं चला. कोरलंय तिथं, आणि ते दाखवा आम्हाला कुठं कुठं कोरलंय ते. हे जे तुम्ही मुंडेंकडनं समजा तुमचा जो काही व्यवहार हा. आहे ते हे क्षेत्र इथलं, हो बरोबर? हो, आणि हा जो दिसतोय हा सर्व बांधे. सर्व बांध. बरं, अडचण कुठं झाली आता दाखवा चला. अडचण हे बघा, इथं फोडले त्याने. हे बघा, इथं बांध फोडला एवढा. तिकडं किती आत गेलाय. हा हा, म्हणजे इथून तिथून सगळा जो दिसतोय हा, तर पार तिथपर्यंत कोरतं चाललंय प्रत्येक वर्षी. दाखवा बरं खाली कुठपर्यंत फोडलं ते. इथं एवढा आतमध्ये कोरलाय बघा हा बांध अख्खा एवढा. ते जेसीपीवाल्यांनी त्याला बोलल्याच्या नंतर त्याने परत टाकून दिलं माती. टाकून दिली परत. हा, म्हणजे ती माती अगोदर काढलेली हा होती. काढलेली काढून होती. घेतली होती त्याने, इकडं असं ढीग लावला, तर मग त्याला बोलल्याच्या नंतर मग त्या पोरांनी तिथं टाकून दिली. ते म्हणले मावशी देतो टाकून. हे पहा, म्हणजे हा सगळा तुमचा बांध आहे? हो. इकडे एका अंडा सळली. हे पावसाळ्यात ढसाळले. फक्त हे आता इकडे हे कोरले,
हे कोरलेलं आहे का? हे कोरलेले. आता हे ढसाळे हे इथून इथून इकडे ना हम्म. सगळं कोरलेले आहे बघा हे. अर्ध कोणी घे सर्व अर्ध सर्व हात अशी आले बघा साहेब, अशी गेली हे बघा इथून अशी सर्व म्हणजे गेली. तुम्ही इथं उभे राहिले इथून? हा इथून इकडे मी म्हणत नाही जास्त, हम्म. किंवा इकडे बी तरी इकडे आलं तर मी हे हे करायला तयार आहे ना. हम्म. म्हणजे एवढं आतमध्ये गेलेत ते? हा एवढे आतमध्ये गेले. मग आता हे जे काय ढासळलंय हे सगळं कोरलेलंच आहे का अख्खं? हे सगळं कोर पावसाळ्यात आवणीच्या टायमाला आला हा. ना का कुदळीनं हे करून स्वतः तो उभा राहतो इथं आणि इकडे कोरतो. कामगार आणून त्यांच्याकडून घ्यायचं हा करून. आणि हे तुमचं तुम्ही म्हटले ते हे सोलर सोलर हे उडवायचा प्रयत्न चालतात त्याचा साहेब. ब्लास्टिंग केली होती? ते तिथं मागं तिथं ते खडकावर. ते खडक. हा. आता दगड उडतात लांब लांब. हो. हम्म. म्हणजे इकडं त्याला एवढं कळायला पाहिजे ना. हे बघा इथं बी हे बाबळ हे इथं कोरलेले दिसतंय ना. हे सगळं कोरलेले. हे झाडं झुडपं काढायचे म्हणजे तिकडं सरत सरत चालला. आता इकडे गट नंबर वेगळा लागला का? हा 14 लागला ना, 114 वरून खाली आला. तो 117 वरचा, हा नाही 116 तो 116 आणि हा 114. 114. म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी तुम्ही एकमेकाला लगतदार आहे की काय? हा बर. आता इकडे बी कोरलंय का? हा हे कोण इकडे बी कोरले. हे ताजं आता कोरले. आता काहीतरी 1 महिन्यापूर्वीच हे कोरलेलं त्याने. बर. काय रे आप्पा? आणि ही वाट कोणी केलेली? ही त्यांनी केलेली. हात्याचा सर्व त्याचा बांध आहे. हात्याचा बांध म्हणजे हा सर्वच बांधायचा आहे. हा हम्म. त्यांना तिकडे घातलाय तो बरोबर बांध, हम्म. पण इकडे कोरतो ना. हम्म. म्हणजे बांधा बरोबर हा तेव्हा म्हणजे तो तिथं सर्व बांध इथे उभे राहिले सर्व तो. बांध असा वर गेला सरळ. त्या जळीत कांड झालं होतं ना, हा. तिकडे गेला वरती. म्हणजे तो बांध आहे तो असा वरती सरळ येतो. हो म्हणजे त्यांनी बांधाप्रमाणे बांध बरोबर घालून घेतलाय, हा तरी पण तुमच्याकडे इकडे कोरीत हो आहेत ते. बघा. आणि तो काय म्हणतो हम्म. माझं इकडे. हे बघा इथपर्यंत आहे म्हणतो माझं. तिकडं हा इकडं. आणि हा सर्व बांध ह्या इकडे आहे. हा पण नकाशामध्ये तर असं सरळ दिसतंय सर्व बांध. हा सर सरळ आहे ना. असं वाकडं नाही नकाशामध्ये हा कुठंच. मग तुम्ही मोजणी करा आणती एकदा. त्याने मोजणी आणून घ्यायचं ना त्याचं height. दोघांनी आणा ना मग. त्याला कोण नको म्हणते, काढून घ्यायचं त्यानं ना. नाही दोघांनी का नाही मोजणी आणती का हो? हो त्यांना लय वेळा सांगितले प्रत्येक. त्यांना लय वेळा सांगितले. लय वेळा सांगितले. ऐकत नाही. तो ऐकत नाही. बोलतेत. हम्म. आणू म्हणतो. हम्म. आता म्हणतो 15 दिवसात मी मोजणीला अर्ज करतो. हम्म. आज 15 दिवस होऊन गेले तरी काय नाही. काय बोलणार? आणि लगेच इकडे कोरायला सुरुवात केली. मोजणी आणतो म्हणतो. हम्म. काय म्हणलं मी निम्म पैसे जास्त देतो. गरज आहे तर मग आणायची ना. बरं आम्ही अर्धा पण खर्च द्यायला तयार आहोत. हो. असंही नाही ना का आम्ही द्यायलाच काय तयार नाही म्हणून. हम्म. म्हणजे तुम्ही रितसर अर्धा खर्च करायला तयार आहे. हो. द्यायला तयार आहेत ना. आणि तंटामुक्तीमध्ये येत नाही. हम्म. आज म्हणतो मला वेळ नाही, माझ्याकडे कस्टमर आहे जास्त, त्यामुळं मला यायला त्रास नाही, येऊ शकत नाही, टाइम नाही म्हणतो. मग त्यांच्या सोयीने एकदा तुम्ही जी काही ठरवा ना तारीख वगैरे. अहो मग त्यांनी सांगितलं होतं ना. मला एवढे वेळेला टाइम आहे, तू ये आपण करून घेऊ. येईल ना माणूस, काय येणार नाही बरं, पण सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे ना. असं बोललं तर सगळ्या गोष्टी होतील, पण असं बोलायचं नाही, काय नाही. कुठून मैत्या बांधव? हा असं हा, ती बाबळ आहे ना अशी सरळ आहे, सरळ आहे. इकडे आतमध्ये किती कॉर्नर बघा ना तुम्ही. हा सरळ गेला का असं? हा, सरळ हो, सरळ सरळ गेला असं. नका सरळ आहे ना. बरं चालत गोष्टी. मग तिकडे पुढे हा पुढं हा चला ना, तुमचं कुठं क्षेत्र आहे? आणि हे बी दाखवा सर, जरा गावातल्या गावकऱ्यांना तंटामुक्तीला कळू द्या. आणि तो झोपलेला माणूस आहे ना, पांडुरंग रेंगडे अध्यक्ष, त्याचं कोरलेलं आहे बघा. तर त्याचं सुद्धा बघा किती आतमधून घेतलेलं आहे त्यांनी कोरून. असं नसतंय ना. तुझं आहे तेवढं तू घे. पाटलाला नंबर फोन केला होता ना, पाटील म्हणतो 4-5 वाजता आलो आम्ही बघायला. तुमचं कुठं क्षेत्र? समोर येत आहे. ही बांध लावली तिकडं? ते बांध नाही घातला का जागा? हा तगडाचा बांध घाल. हा तुम्ही आता समोर राहा ना, स्वतःला जाऊन. त्याला सांगून वैतागलोय आता.
कुठे इकडची तुमची हद्द का? तिकडे त्यांची हद्द. म्हणजे हा जो वरचा आहे पट्टा हा तुमचा सगळा? ते माईक थोडा जवळ धरा. आता ही हद्द कशी होती पूर्वीपासून सांगा जरा. अशीच हद्द आहे पूर्वी. नाही पण खाली इकडे ही गुरं बांधल्या तिथपासून असं सरळ बांधे का वाकडाच बांध होता? नाही सरळ आहे. हा काय? हा सरळ आहे. नकाशात पण दाखवलं इथं ह्या चिरा पण होता हाय कुठं? इथं वर आहे. तो कुठे आहे पण चिरा नेमकी इकडे आहे का इकडे आहे असं? तो बांध तिथं पडलाय का? हा हा. तिथं वर तो त्या याचा अध्यक्षाचा बांध पडलाय का वरून तिथं चिरा होता. आता असाच गेला वर. म्हणजे एवढे तुमच्याकडे जवळपास 2-3 फूट आत सरलेत ते. हा त्याला सांगून आम्ही वैतागले. मी त्याला 2 वर्ष झालं तेव्हा रोखलं. म्हणलं तू हे करू नको. आता ह्या बघ ही जागा जी मी सोडली इकडे 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 बघून बोला. ही जागा सोडली होती का मी? ही बांधाला माया म्हणून ठेवलेली होती. हा बरोबर आहे. बांध आता आहे ना इथं सरळ उभं राहिलं बांध कुठं दिसतोय? हा उद्या बोर्ड ढासळा नको म्हणून तुम्ही हा माया खाली ठेवलेली. मग आता ही माया काढली सर ती दगड राहील का? आता पावसाळ्यात वगळून येईन खाली ते. हा मग मी एक तर रानकी मुंडकी माझ्या मागं कोण नाही त्यांना रिसर माझा बांध घालून द्यावा. माझा होता तसा बांध खालूनच आता बांध मी हद्द काय सोडू शकत नाही. आता ही कोण माती उकून तिकडे येऊन टाकायची. आता येतं आता ढासळायला लागले पावसाळ्यात येईन सगळं खाली. हे घे बघ ना आता ढसाळ आहे तिथं ते हा, कोपरा ढसाळलाय ते काय त्याच्या दिसतंय शिपीनं ढसाळलाय. ना? आम्ही घरी नसताना मग काय करायचं आता? तुम्हाला कुठं विचारात घेतलं नाही का विश्वासात घेतलं नाही का? नाही म्हणजे येतात आणि परस्पर करतात. हा येतात परस्पर करतात. ठीक आहे ते कुठं ढासळी दाखवा जरा. तिकडे दाखव परत. ही दगडी तुमच्याच बांधाची खाली आल्यात. हा हे माझ्याच बांधाच्या खाली ह्या ज्या दगडी आहेत ना ह्या माझ्याच बांधाच्या खाली. इथून वरतून सटकलं ते. हा वरतून सटकले. मग आता जशी लावले काय ही माया जर ठेवलेली नाही सर मी हातभर जागा खाली ठेवलेली होती का असे दगड ठेवू नये म्हणून. आज बांध घालून झाले 25 वर्षे बांधाची एकही दगड हल्ली नव्हती अजूनपर्यंत. हे काय कोरलेलं दिसतंय की त्याची. हा ते सगळं कोरलंय. या तणटण्या काढल्या त्या तिकडे नेऊन टाकल्यात. इथं टणटण्या होत्या काय? हा सगळ्या तणटण्या होत्या अशा दाखवा साहेब तेव्हा तिकडे त्या तिथं त्या. हा ते जाऊ. तर आता हे बांध जर काय आता हा बांध राहणार आहे का औंधा? ठीक आहे मग तुम्ही आता इथं काय गावात कोणाच्या कानावर घातलं का हा विषय? मग तंटामुक्तीमध्ये मी आज अर्ज भरून दिलेले. तर तो पाटील मगाशी बोलला मी खालीच गेलते. मग आम्ही 4-5 वाजता आलो बघायला. मग बघू येतात का? बरं चालतंय. हा आज येणार होते ते सांग ना. आज येणार होती. काल अध्यक्ष तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे नाही का त्याला मी काल फोन केला. म्हणला माझी तक्रार नोंदवून घे ना. तर म्हणतो हा घेतो नोंदवून. आणि म्हणतो उद्या थांब तिथं मी आज कामाची खाडा केलेला आहे. काल 2 दिवस मी एक तर गरीबी मी हातो आणि तिथं पानव खाते इथं. तर हा बांध घालायला मी पैसे कुठून आणणार? तुमचे मालक वारले? हा मालक वारलेत माझे. त्यांना किती वर्ष झालेत आता वार. माझी मुलं एवढली होती तशी आता मुलं अजूनही काय करती नाही आहेत एवढी. तर मग आता हा बांध जर पाला तर भरीचं वावर आहे सगळं. हे अख्खं खाली येणार आहे. म्हणजे एवढ्याला मी आज 50-60 हजार रुपये लागले तर कुठून आणणार? यांना माझं म्हणणं काहीच नाही. यांना माझा रिस्तर माझ्या ह्या हद्दीप्रमाणे बांध घालून द्यावा. मी जो तोडलाय तो बांध घालून द्यावा. हा जो तोडलाय ना तो बांध घालून द्यावा. आता हे हद्द आहे ना आता डायरेक्ट खालून मला नेमकं ते सरळ बांध आलाय का नाही डायरेक्ट खालून बांध घालून द्यावा त्यांना. ठीक आहे ते बांधानुसार तिकडे. हा त्या बांधानुसार मला बांध घालून द्यावा. मी वर घातलेला होता. मी माया ठेवलेली होती. माझी माया का ठेवलेली नाही? मी काय म्हणतो इकडे खमक्या निभार आहे ना मग इकडे नाही कोरीत. इकडे खमक्या मजबूत कमजोर आहे म्हणून तो इकडं कोरितो. माझ्या पाठीमाग नाही ना मग कोण. तिकडचा मालक वेगळा आहे तिकडे नाही कोरलं. हा आमचे भाऊबंदच आहेत. पण मग तिकडून मग हे करतात ना मग त्यांच्याकडे नाही. हे माझ्यापाशीच काला मग असं मी म्हणजे ज्याच्या मागे कोण नाही त्याला त्रास द्या. म्हणायला कोण नाही ना. कोण नाही म्हणायला बोलायला. त्यांना असं करायचं आणि जिकडे निबर आहे तिकडे काय त्यांचं नाही. हा असं मग माझं म्हणणं एवढंच का माझा रिस्तर माझ्या हद्दीप्रमाणे त्या हद्दीप्रमाणे त्यांना बांध घालून द्यावा. आता हा जो बांध दिसतोय इकडं इथपासून हे कोरलंय. आता हे स्पष्ट दिसतंय की इथून तिकडं कोरलेलं आहे. झाडं पण काढली ते की इथे झाडं होती. नाही
ती बाबांनी तोडली त्याला ह्या बाबळीला मी रोखलेली होती हम्म. मी बाबळ तोडून घेतलेली आहे मग वर का करायची गरज आहे का त्याला मग ही बाबळ तुमच्या हातीतली हा हा घेतली ती तुम्हीच तोडली. मीच तोडली ती मग वर करायची काय गरज आहे का हम्म. त्याला तेव्हा मला बाबळ म्हणले बाबळीला हात नाही लावायचा बाबळ कुठे ती बघ आणि मग तोड तुझी निघाली तर तू तोड नाही तर मग मोजणी आण तुझा इकडे आमच्या घरापर्यंत निघाला तर आम्ही सोडायला तयार आहेत आपण काय आहे ते कायदेशीर कर. हा पण ते तसं करतच नाही ना तो. कायद्याचा दाव दाखवतो आम्हाला कायदा. हा, त्याच्या कायद्याचा धाव आम्हाला दाखवतो का तो वकील असला म्हणून काय कसं करायचं का तू मग रिसर कर ना तू तुझी जर जागा इकडे निघाली ना तर आम्ही सोडायला तयार ते आहे द्यायला तयार आहेत. असं नाही का कोणी द्यायला तयार तयार नाही असं कोणीच नाही याच्या पलीकडे आपण काही हे बोलत नाही मी एकतर आणखी मुंडकी यांना माझा रिसर बांध घालून द्यावा